नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यावेळेस भद्रकाळ आहे की नाही, आहे तर किती वेळ भद्रकाळ आहे, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहे. श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून सुद्धा प्रचलित आहे. या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. तर यंदा रक्षाबंधन 18 की 19 ऑगस्टला यावेळेस भद्रकाळ आहे की नाही, आहे तर किती वेळ भद्रकाळ आहे, भद्रकाळामध्ये आपल्याला चुकूनही आपल्या भावाला राखी बांधायची नाही. त्याचबरोबर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता, याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो. देशभरात हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचं बंधन. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचा प्रतीक मानलं जातं. मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचं प्रेम निस्वार्थ आणि पवित्र असल्याचे मानले जाते. मग राखी बांधायचे महत्त्व काय? तर भविष्य पुराणात असं लिहिलं आहे की प्रथम इंद्र यांची पत्नी साची हिने मृत्यूसुराशी युद्धात इंद्राचं रक्षण करण्यासाठी संरक्षण धागा बांधला होता. म्हणून जेव्हा पण कोणी युद्धात जातं तेव्हा त्याच्या मनगटावर कलावा किंवा मौली किंवा रक्षासूत्र बांधण्याची प्रथा सुरू झाली. त्याची पूजा केली जाते. त्याचबरोबर देवी लक्ष्मीने आपल्या पतीच्या रक्षणासाठी राजाला बळी आपला भाऊ बनवला आणि आपले पती श्री हरी विष्णू आपल्यासोबत परत नेले होते. राखी बांधल्याने ब्रह्मा, विष्णू, महेश, देवी लक्ष्मी, माता पार्वती आणि देवी सरस्वती यांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो असं शास्त्रात सांगितलं आहे. ब्रह्मदेवाच्या कृपेने कीर्ती मिळते, विष्णूच्या कृपेने रक्षा मिळते, शिवाच्या कृपेने वाईट गुणांचा नाश होतो आणि त्याचप्रमाणे लक्ष्मीपासून आपल्याला संपत्तीची प्राप्ती होते, दुर्गा देवीपासून आपल्याला शक्ती मिळते आणि सरस्वती देवीपासून आपल्याला बुद्धीची प्राप्ती होत असते. शास्त्रानुसार रक्षाबंधन एक पवित्र आणि शक्तिशाली बंधन आहे. त्यामुळे मनाची शांती आणि पवित्रता ही कायम राहते आणि वाईट विचार हे माणसाच्या डोक्यामध्ये अजिबात येत नाहीत. त्यामुळे ते चांगल्या मार्गावर राहतात आणि म्हणूनच आपल्या भावाच्या रक्षणासाठी करता प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला राखीही बांधायची आहे. तर आता जाणून घेऊया यंदा रक्षाबंधन कोणत्या शुभ मुहूर्तावर आहे. तर यंदा सोमवारी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. श्रावण पौर्णिमा 18 ऑगस्ट रोजी उत्तरात्र 3:04 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला रात्री 11:55 समाप्त होईल. रक्षाबंधनात विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते. शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एक कवचाप्रमाणे काम करते. पंचांगानुसार रक्षाबंधनात राखी बांधण्यापूर्वी भद्रकाळ पाळला जातो, कारण तो अशुभ मानला जातो. त्यामुळे या अशुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधली जात नाही. पंचांगानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे 5:53 पासून भद्रकाळ सुरू होईल, तो दुपारी 1:32 पर्यंत राहील. आता भद्रकाळामध्ये आपण राखी का बांधू नये यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे. अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते. भद्रा भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे, तसेच शनिदेवाची बहीण आहे. मान्यतेनुसार भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे. त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रकाळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती. भद्रकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते. अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारावर जेव्हा जेव्हा भद्रकाळ लागतो तेव्हा बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत नाहीत. तो काळ लोटल्यानंतर राखी बांधली जाते. दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे. शनिदेवाप्रमाणे भद्रा स्वभावाने उग्र आहे असे म्हटले जाते की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य करेल त्यात यश मिळणार नाही. भद्राशिवाय राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे निषिद्ध मानले जाते. रक्षाबंधनाचा सण भद्रकाळ वगळता शुभ काळात साजरा करावा असे शास्त्र सांगते. तर मग आता आपल्या लाडक्या भावाला आपल्याला राखी कधी बांधायची आहे? रक्षाबंधनाचा मुहूर्त दुपारी 1:32 सुरू होतो ते रात्री 9:08 असेल. या मुहूर्ताचा कालावधी 7 तास 38 मिनिटे राहील. रक्षाबंधनासाठी दुपारचा मुहूर्त 1:43 पासून ते संध्याकाळी 4:20 आहे. हा कालावधी 2 तास 38 मिनिटे इतका आहे. त्याचबरोबर रक्षाबंधनाचा प्रदोष काळाचा जो मुहूर्त आहे तो संध्याकाळी 6:56 पासून ते रात्री 9:08 आहे. तर आपल्याला रक्षाबंधनाची तयारी कशी करायची आहे, कशी आपल्या भावाला राखी बांधायची त्याबद्दल जाणून घेऊयात. तर आपल्याला रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करून घ्यायचं आहे. आपल्या घरच्या देवासमोर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजाही करून घ्यायची आहे.
आपल्या आराध्य देवताची पूजा करायची आहे. आपल्या कुलदेवीचं नामस्मरण हे आपल्याला आवर्जून करायचं आहे. त्यांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत. आता आपल्याला एक ताट किंवा तांबण घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये राखी, अक्षता, कुंकू घ्यायचं आहे. अक्षता या पाण्यामध्ये थोड्या ओल्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्या ताटामध्ये निरंजन सुद्धा तयार करून घ्यायचं आहे. राखीचं साहित्य असलेले हे ताट किंवा तांबण देवघरात नेऊन सर्वप्रथम आपल्याला बाळकृष्ण किंवा आपल्या आराध्य देवताला, गणपती बाप्पाला किंवा स्वामी समर्थ महाराजांना एक राखी ही आपल्याला अर्पण करायची आहे. त्यांना राखी बांधून झाल्यानंतर आपल्याला रक्षाबंधनाच्या विधीला सुरुवात करायची आहे. भावाचं सुमुख आपल्याला पूर्व दिशेला ठेवून त्याला बसवायचं आहे. यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद त्याला प्राप्त होतात. राखी बांधताना भावाच्या डोक्यावर टोपी, फेटा, पगडी काहीतरी डोक्यावर बांधावे. यापैकी काहीच उपलब्ध नसेल तर रुमाल तरी आपल्याला बांधायचा आहे. रक्षाबंधनाच्या विधीत बहिणीने प्रथम भावाच्या ललाटावर पिंजर किंवा कुंकुम लावावं. कुंकुम तिलक लावल्यानंतर अक्षता लावाव्यात. त्यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षता भावाच्या डोक्यावर टाकाव्यात. या विधीनंतर भावाचं औक्षण करावं. औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी. रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा. यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असे मानले जाते. रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणीने एकमेकांना मिठाई द्यावी. भाऊ मोठा असला तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा आणि बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा. रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने वस्त्र, आभूषण किंवा इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी. भावाला राखी बांधताना त्याचबरोबर त्याचं औक्षण करताना आपल्याला एका मंत्राचा जप हा आवर्जून करायचा आहे. तो मंत्र असा आहे: एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन्वात प्रतिबुद्धीनामी रक्षमाचल माचल. पुन्हा एकदा सांगते: एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेनत्वा प्रतिबुद्धीनामी रक्षे माचल माचल. या मंत्राचा आपल्याला निरंतर जप करत करत आपल्या भावाचं औक्षण आणि त्याला राखी बांधताना या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. ह्याच रीतीने तुम्ही याला रक्षाबंधनाचा सण साजरा करायचा आहे, जेणेकरून आपल्या भावावर कधीही कोणत्या प्रकारचं संकट, विघ्न आलं नाही पाहिजे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.